मी मुंबईत देवनरला इथे शाळेला होतो. 10वी पर्यंत सतत 1 नंबर मी पुढे असायचा आणि 10वीला मला चांगल्या प्रकारे मार्क मिळाले. तर 11वीला प्रवेश घ्यायचा असतो त्यावेळेला आईवडील इथे कोणीच नव्हतं. माझे फक्त मेहुणे होते. ते माझ्या म्हणजे आम्ही त्यांच्याबरोबर गेलो. एवढे चांगले मार्क असताना सर्वसाधारण गटामध्ये प्रवेश मिळवणं सोपं नव्हतं. आम्ही 2-3 दिवस सतत त्या प्रवेशाच्यासाठी इकडे तिकडे हे करत होतो. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत एका चांगल्या माणसाची एक भेट झाली आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही चर्चगेट केसी कॉलेज येथे अर्ज केला आणि त्याच्यामध्ये माझं 11वीसाठी सिलेक्शन झालं. पुढे 11वी ते 15वी मी केसी कॉलेज येथे डिग्री चांगल्या प्रकारे घेतली 1 ग्रेडमध्ये आणि त्यानंतर 1989 साली बँकेत कामाला लागलो. ते लागल्याच्या नंतर सुद्धा पुढे मी शिक्षण कायम ठेवले आणि LLB प्रथम वर्ष या वर्गामध्ये प्रवेश घेतला. कामावर चालू असताना मी त्याचा अभ्यास करीत राहिलो आणि नंतर 3ऱ्या वर्षाला एक कंपल्सरी अटेंडन्स म्हणजे एक करावी लागते. ती नोकरी करून जमत नाही. त्याच्यानंतर आमचे मेहुणे आमच्याबरोबर आले आणि त्याच्या आंबेडकर लॉ कॉलेज म्हणून येथे होतं. तिथे फक्त नाईट कॉलेज होतं. त्या कॉलेजला मी ॲडमिशन घेतलं आणि रात्रीचा अभ्यास करून इथे काळा चौकीला मी त्यांच्याकडे राहायचा आणि त्या 3ऱ्या वर्षात पण मला चांगले मार्क मिळाले. ती डिग्री मी करून ठेवली होती आणि आत्ता रिटायर झाल्यानंतर परत सनद मिळवण्यासाठी एक छोटीशी परीक्षा मला द्यावी लागली. सगळे जे काही कागदपत्र वगैरे ते मी गव्हर्नमेंटकडे सपोर्ट करो. त्यांची इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत वगैरे सगळी घेतलेली. त्याच्यामध्ये पण मी सक्सेस झालो. यामध्ये तुमचा सर्वांचा आशीर्वाद मला नेहमी होता. माझ्या आदरणीय मेहुणे आणि भगिनी रुक्मिणीताई चौधरी यांनी माझा खूप सांभाळ केला. माझ्या आईप्रमाणेच माझ्यावर माया केली. आज मी रिटायर होऊन सुद्धा एका चांगल्या स्थितीत मी इथे उभा आहे आपल्या समोर आणि थोड्याफार फरकाने ही समाजाची सेवा करीत आहे. धन्यवाद. धन्यवाद स्वर्गंत सूर्यकांत साहेब. आपली जी यशोगाथा आहे किंवा जो काही शिक्षण प्रवास आपण आज इथे वर्णन केला त्यामधून इथे उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे ह्याची अगदी 100% खात्री आहे. कारण प्रयत्न कन रगडिता वाळूचे तेलही गळे. संघर्ष जर योग्य मार्गाने केला, फोकस जर असेल, तुमची दूरदृष्टी जर असेल तर यश निश्चित आपलंच असतं. आणि विद्यार्थी वर्गाला तुम्ही नेहमीच प्रेरणादायी असाल, राहाल. आणि या पुढचा कार्यक्रम आपण सुरू करतोय तो म्हणजे विद्यार्थी गुणगौरव सोहळा. आणि एका शिक्षकासाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट ही असते की शिक्षकाच्या हातून विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा पार पडणे. त्यामुळे ह्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचं सारथ्य करण्यासाठी मंचावर आमंत्रित करतोय प्रवीण सरांना. प्रवीण सर एक शिक्षक आहेत आणि धन्यवाद. थँक्यू. एक वोट आलेला आहे आपल्याला. येस, थँक्यू सो मच. आपण वोटिंग केलं आहे. एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी आहे. सभासद मंडळीला गिफ्ट जर कोणाचं राहिलेलं असेल घ्यायचं तर उजव्या बाजूला त्या ठिकाणी गिफ्ट वाटप सुरू आहे. आपल्याकडे जे टोकन आहे ते त्या ठिकाणी जमा करायचे आणि आपलं गिफ्ट त्या ठिकाणावरून घ्यायचं. अजूनही जर कोणी सभासद आपलं गिफ्ट घ्यायचं बाकी असतील तर त्यांनी उजव्या बाजूला आपलं टोकन देऊन त्या ठिकाणावरून गिफ्ट घ्यायचं. हां, कूपन आपल्याकडे नसेल, टोकन नसेल तरी घ्या, परंतु पुन्हा एकदा जागेवर स्थानापन्न व्हा.
गिफ्ट वाटप आता सुरू होत आहे. आपण पुढील कार्यक्रमामध्ये जाणार आहोत. या अगोदर